नाशिक मधील वन विभागाची जमीन लाटल्याचं हे प्रकरण आणि या प्रकरणी आता नेमिनाथ जैन शिक्षण संस्थेची प्रशासनाकडून चौकशी करण्यात आली आहे। लोकशाही मराठीने याचा पर्दाफाश केला होता। शिक्षण संस्थेने वन विभागाची जमीन लाटल्याचं हे प्रकरण लोकशाही मराठीने या प्रकरणाचा पर्दाफाश केला होता। नाशिकच्या चांदवडमधील श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचारी शिक्षण संस्थेने वन विभागाची जमीन लाटल्याचा प्रकार लोकशाही मराठी वृत्तवाहिनीने समोर आणला होता। या प्रकरणी महसूल खात्याचे अतिरिक्त सचिव मिलिंद म्हैसकर यांनी चौकशी समिती नेमली होती। मात्र 18 दिवस होऊन देखील वन विभागाकडून या शिक्षण संस्थेची संथ गतीने चौकशी सुरू आहे। यामुळे प्रशासनाच्या चौकशीवर तक्रारदार यांनी संशय व्यक्त केलाय। 18 दिवस उलटूनही या शिक्षण संस्थेची चौकशी संथ गतीने सुरू आहे। एवढंच नाही तर केंद्र सरकारची परवानगी न घेता ही वन विभागाची जमीन परस्पर बनावट कागदपत्रांद्वारे शिक्षण संस्थेने ताब्यात घेतली असल्याचा प्रकार लोकशाही मराठीने समोर आणला होता। वन विभागाकडून प्राथमिक स्तरावरची आता चौकशी झाली असून शिक्षण संस्थेकडून अद्यापही काही कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली नसल्याचं वन विभागाच्या प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। त्यामुळे आता या चौकशीतून नेमकं काय समोर येतंय हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।